बीड जिल्ह्यातील उपसरपंचाच्या आत्महत्येनंतर आणि बार्शीतील गोळीबार प्रकरणानंतर पुन्हा एकदा राज्यातील कला केंद्र चर्चेचा विषय ठरलेली आहेत। कला केंद्रामध्ये गुन्हेगारी चालते आणि रसिकांची आर्थिक लूट केली जाते असे अनेक आरोप होताना दिसतात। मात्र खरोखरच ही लोककला इतकी खालावली आहे का, जाणून घेऊया। महाराष्ट्राच्या लोककलेचं प्रतीक समजली जाणारी कला केंद्र आता संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे। ढोल ताशा आणि पारंपरिक नृत्याचं माध्यम बनलेली ही केंद्र मनोरंजनाचं साधन ठरली होती। पण काही केंद्रांवर गैरप्रकार आणि आर्थिक लुटीचे आरोप होत आहेत। मात्र नर्तकींच्या मते काही लोक मुद्दाम लोककलेला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत। आमची 1 तासाची बैठक असते, म्हणजे आमच्या इथे पेटी तबला घुंगर वगैरे असतात। हे उगा आम्हाला बदनाम केलेलं आहे, इथं डीजे असतो की लुटमार केली जाते, तर तसं काही नाही। आम्ही आमच्या पोटासाठी करतोय। हे उगा येणारे माणसं काही ना काहीतरी बदनामी करून जात आहेत। आम्ही 15-20 जण असतात। आम्ही ढोलकी, तबला, वादक, गायका ही सादर केल्या जाते। आम्ही इतर काय करत नाही। नऊवार साडीवर आम्ही घुंगर 5-5 किलो घेऊन नाचतात। इथं प्रशिक्षणातून काही घेणं देणं नाही, काही नाही, फक्त कलाच सादर करतात। आम्ही इथं संपर्क काय नाही, 1 तास फक्त आम्ही डान्स करतात, काही नाही त्याचं। एका कला केंद्रावर तब्बल 200हून अधिक कुटुंबांचा संसार चालतो। पिढ्यानपिढ्या या कलेवर जगणारे हे कलाकार शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार काम करतात। त्यामुळे काही अपवादात्मक घटनांमुळे संपूर्ण लोककलेवर प्रश्न उभं करणं चुकीचं आहे, असं मत लोककला केंद्र संघटनेच्या अध्यक्षांनी व्यक्त केलंय। या कला केंद्रामध्ये आतापर्यंत स्पर्धेत, सिनेमात इथले कलाकार गेलेले आहेत। त्याच्यामुळे असं कुठलंही गैरप्रकार चालत नाही। आणि बाहेरच्या देशात अमेरिकेला ह्या कला केंद्रामध्ये पार्टी गेली, दुबईला गेली, अनेक देशात पार्ट्या घेतल्या गेलेल्या आहेत। त्या इथं पारंपरिक वाद्य एवढीच कला आहे। इथं डीजे किंवा इतर काही गोष्टी कुठल्याच चालत नाही त्या, आणि चालून बी देणार नाही आणि चालवणार बी नाही। राज्यात सध्या 70 ते 80 कला केंद्र कार्यरत आहेत। रसिकांनी आणि कलाकारांनी दोघांनीही आचारसंहितेचं पालन करणं आवश्यक असल्याचं लोककला अभ्यासक म्हणतात। तर पारंपरिक वाद्य वाजवणारे कलाकार कमी होत चालल्यानं डॉल्बीचा वापर वाढलाय। त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं। जर डीजे म्हणता येणार नाही, त्याला साऊंड बॉक्स छोटे असतात, त्याला डिसेबल प्रमाणे थोडा आवाज कमी असतो ना, पण का ठेवावा लागतो? तर महाराष्ट्रामध्ये एवढे कला केंद्र झालेत आणि एवढ्या पार्ट्या झाल्यात, तेवढे वाजवणारा कलाकारच राहिलेला नाही। जर ते कलाकार समजा नसतील तर मुली उपाशी मरतील ना। हे पारंपरिक वाद्य आणि हा आपल्याला लोककला आहे, महाराष्ट्राची लोककला आहे, सांस्कृतिक कला केंद्र आहेत। इथं लोककला म्हणजे डीजे वर किंवा साऊंड बॉक्सवर नाही केली पाहिजे, ह्या मताशी मी संपूर्ण सहमत आहे। राज्याची लोककला फक्त नृत्य नव्हे, ती संस्कृतीचं प्रतिबिंब आहे। अशा घटनांमुळे या कलेची प्रतिमा मलिन झाल्यास शतकांचा वारसा धोक्यात येईल। त्यामुळे कलाकार असो, आयोजक असो की रसिक, सर्वांनीच जबाबदारीनं वागायला हवं। लोककलेचं जतन हेच खरं महाराष्ट्राच्या संस्कृतीचं जतन ठरेल। अभिराज वाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।